नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. नवरात्र प्रारंभ होत आहे 22 सप्टेंबरपासून. 9 दिवस नवरात्री है ना. 9 दिवस 9 देवींचे दिवस असतात. या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, आणि हा फक्त पाठ नाही आहे, याच्यामध्ये साक्षात दुर्गा मातेचा वास आहे आणि सर्वात मेन पॉवर, शक्ती, बल आहे. मग आपण हा पाठ का करावा? सर्वात आधी हा पाठ केल्यामुळे तुमच्या घरामधली जी पण निगेटिव्हिटी असेल, म्हणजे जी बाधा असेल, ती सगळी काही दूर जातं. तुम्ही स्वतः पाठ करणारे एक शक्तिशाली प्रबळ बनता. तुमच्या जीवनात असलेल्या भरपूर काही संकटांचं निवारण होते. आता हा पाठ कशा प्रकारे करावा, काय नियम आहे, याविषयी मी आपल्या या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि शेअर करा, कारण खूप जण मला प्रश्न करतात पाठ कसा करावा, नियम काय आहे. म्हणूनच मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवते आणि मोठे व्हिडिओ सुद्धा बनवते. बघा, 9 दिवस आपल्याला हा पाठ करायचा आहे. जसं आपल्या घरी घटस्थापना असेल या नसेलही, तुमच्याकडे फक्त दिवा लावत असेल तुम्ही 9 दिवसाचा, कोणी 2.5 दिवसाचा, कोणी 5 दिवसाचा दिवा ठेवतं. या 9 दिवस तुमच्याकडे घटाची स्थापना आहे. जो व्यक्ती घरामध्ये करत आहे त्याने हा जर पाठ केला तर सगळ्या परिवाराला, आपल्या पूर्ण फॅमिलीला फळ मिळतं. आता दुर्गा सप्तशती पाठामध्ये आहे काय? आपल्याला बल मिळते, बुद्धी मिळते आणि आपल्यामध्ये एक अशी शक्ती निर्माण होते की आपल्यामध्ये सगळं काही जग जसं समावलेलं आहे ना. आणि खूप शक्तिशाली हा पाठ आहे. तुमच्या घरी जर हा पाठ असेल तरीही तुम्हाला याचे रिझल्ट दिसत असतात. आता पाठ करणाऱ्यांनी काय करावं? जसं तुम्हाला एक टाइम ठेवावं लागेल. सकाळी 10च्या आधी हा पाठ वाचायचा आहे. तुम्हाला नाही शक्य, तुमच्या घरी सकाळी कामाची गडबड असते, तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा पाठ वाचू शकता. पण नवरात्रीमध्ये पाठ वाचणाऱ्यांनी त्याच्या आधी आंघोळ सुद्धा 2 टाइम आपल्याला करायची आहे. तुम्ही उपास पकडत आहे वगैरे, तुमच्यामुळे नाही होत, तुम्हाला मेडिसिन घ्यावं लागेल, तर काहीच हरकत नाही. तुम्ही चांगल्या श्रद्धेनी आणि भावनेनी, आणि 9 दिवस तुम्हाला हे पाठ करायचं आहे. पहिल्या दिवशी तुमच्या कुलस्वामिनीला आवाहन द्या, गणपती बाप्पाची पूजा करा. तुम्ही स्वतः जर लाल वस्त्र परिधान करत असेल तर सगळ्यात बेस्ट आहे. 9 दिवस स्त्रीनी जर लाल साडी घालून हा पाठ केला तर सगळ्यात चांगला आहे. तुम्ही तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा. प्रसादामध्ये तुम्ही पेढे ठेवू शकता, खडी साखर, एक बत्ताशा जरी तुम्ही दुर्गा मातेला दाखवला तरीही तो पावन होतो. पाठ करताना आपल्याला काय काय करायचं आहे याविषयी सांगणार आहे. आणि ऐका, खूप जण परत परत तेच प्रश्न करतात, रिप्लाय देणे शक्य नाही. सर्वात आधी आपल्याला दुर्गा स्तोत्रम वाचायचं आहे. त्यानंतर अर्लगा स्तोत्र आहे, त्यामध्ये किलकम आहे आणि कवच आहे. हे आपल्याला अध्याय वाचायच्या आधी वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी, जसं 9 दिवसाचे मी 9 अध्याय सांगत आहे, आपल्याला पहिल्या दिवशी पहिला अध्याय है ना, त्या दिवशी पण कवच वगैरे हे वाचायचं. मग त्यानंतर जसं पहिला अध्याय पहिल्या दिवशी वाचणं झाल्यानंतर आपल्याला कुंजिका स्तोत्र आणि क्षमा प्रार्थना आहे ती वाचायची आहे. दुसऱ्या दिवशी परत तेच स्तोत्र वाचायचं आहे, आपल्याला कवच वाचायचं आहे, किलकम वाचायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी 2, 3, 4 हा अध्याय वाचायचा आहे. तिसऱ्या दिवशी 5 आणि 6 आहे. चौथ्या दिवशी 7वा अध्याय आहे आणि 5व्या दिवशी 8वा अध्याय आहे. 6व्या दिवशी 9वा आणि 10वा अध्याय आहे आणि 7व्या दिवशी 11वा. त्यानंतर 8व्या दिवशी, नवरात्रीच्या 8व्या दिवशी 12वा अध्याय, 9व्या दिवशी 13वा अध्याय आहे. अशा प्रकारे 9 दिवस आपल्याला हे अध्याय वाचायचे आहे. पण अध्यायाच्या आधी दुर्गा स्तोत्रम वाचायचं आहे, कवच वाचायचं आहे आणि किलकम वाचायचं आहे. अध्याय झाल्यानंतर कुंजिका स्तोत्र तर कंपल्सरी आहे आणि क्षमा कवच जे आहे, क्षमा प्रार्थना, ती तुम्हाला म्हणायची आहे. अशा प्रकारे 9 दिवस आपल्याला दुर्गा सप्तशतीचा हा पाठ करायचा आहे. आणि हा पाठ करताना तुम्हाला खूप चांगल्या हिलिंग पॉवर येतील. साक्षात तुम्हाला तुमच्यामध्ये एक पॉवर दिसेल. आता मला हे सांगायचं आहे की खूप जणांचे परत मग प्रश्न येतात की मध्ये पिरियड्स आले, कोणाची डिलिव्हरी झाली घरामध्ये, कोणी मरण पावलं तर काय करायचं आहे. तुमच्या जवळचं कोणी असेल, तुमच्या कुळामधलं नाही दुसरं, त्यांच्या हाताने ही पूजा उचलून घ्या, पाठ उचलून घ्या आणि क्षमार्चना मागा. कारण याला म्हणजे म्हणतात ना, ही गोष्ट नैसर्गिक आहे. ही कधी काय घडेल आपल्याला सांगता येत नाही. जर लेडीजचे मध्ये मंथली पिरियड्स आले, काही अडथळा आले तर राहू द्या.
पण नेक्स्ट टाईम तुम्हाला हे पाठ जसं तुम्हाला वेळ मिळेल, तुम्ही महिन्यामध्ये कधी पौर्णिमेपासून प्रारंभ करू शकता, तर तुम्ही ते कंप्लीट करा. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या ईश्वराच्या असतात. म्हणून अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. आणि नवरात्रामध्ये जेव्हाही तुम्ही पाठ करता, सगळ्यात आधी तुम्ही मौन व्रत जेवढं करणार तेवढा तुम्हाला रिझल्ट मिळतो. कारण आपल्या वाणीमध्ये अपशब्द येतात ना, मग त्यानंतर तुम्ही केलेली कोणतीही साधना ती तुम्हाला पावन होत नाही. या प्रकारे पाठ करा आणि याचा लाभ घ्या.